नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. परभणी जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतली, मात्र शेतकऱ्यांकडून पेरणी सुरूच. पूर्णा तालुक्यामध्ये बैलांच्या सहाय्यानं शेतकऱ्यांकडून सोयाबीनची पेरणी. काल दुपारपासून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाची उघडीप, मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 12 फुटांची वाढ. 18 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा. शेतकऱ्यांकडून कापसाच्या बियाणांची लागवड. रायगडमधील 400 वर्षांपूर्वीचा नागोठणे वरवटणेला जोडणारा अंबा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद. बांधकाम खात्याकडून खबरदारी. गावकऱ्यांच्या रहदारीचा प्रश्न मात्र ऐरणीवर. धरणगाव तालुक्यामधील नांदेडच्या शेतकऱ्यांना भाव न मिळाल्यानं 14 बिघे फळभाजीवर ट्रॅक्टर फिरवला. फळभाजीला अवघे 2 रुपये किलोचा भाव. उत्पन्नापेक्षाही खर्च अधिक असल्यानं निर्णय. वर्ध्यात पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पाऊस नसल्यानं आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांचं अंकुर कोमेजून नुकसानीची भीती. शेतकऱ्यांकडून स्प्रिंकलरनं पिकांना सिंचन. दमदार पावसाची प्रतीक्षाच. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी अलर्ट मोडवर. केडीएमसीच्या 22 प्रभागांमध्ये 22 सक्शन पंप बसवले, तर वर्दळीच्या 8 ठिकाणी कायमस्वरूपी यंत्रणा. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर विद्युत तारा तुटून पडल्या. बराच वेळ घर्षण झाल्यानं विद्युत तारा तुटल्या. सावधगिरी बाळगत नागरिक बाजूला. नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी पूर्ण. शेतकऱ्यांकडून बियाणं आणि खतांची खरेदी. शेतकऱ्यांकडून सर्वाधिक कापसाचं बियाणं खरेदी. कुंडमळ्यात पूल दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला अखेर जाग. नवीन पुलाचं लेआउट आणि मोजणीला सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कुंडमळा दुर्घटनास्थळाची पाहणी. जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घटनास्थळाचा आढावा घेतला, तर तळेगावमधील पवना रुग्णालयात जात दुर्घटनेमधील जखमी नागरिकांचीही चौकशी केली. बच्चू कडू यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला. 3 दिवसानंतर बच्चू कडूंना रुग्णालयामधून डिस्चार्ज. उमरगा तालुक्यातील येणेगूर ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी टाळं ठोकलं. सुविधा उपलब्ध करून न दिल्यानं ग्रामस्थ आक्रमक. पावसाळ्यामध्ये सुविधा देण्याची मागणी. सांगलीमध्ये बांधकाम कामगार विविध मागण्यांसाठी आक्रमक. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये बांधकाम कामगारांचं ठिय्या आंदोलन. 40 किलोमीटरचा पायी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन सुरू. नांदेडमधील 150 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला. गुरुकुल पब्लिक स्कूल बंद. शाळा बंद झाल्यानं यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह योजना बंद. समाज कल्याण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जळगावातील एरंडोलच्या रिंगणगावमध्ये 14 वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरून हत्या. आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचे एरंडोल इथल्या स्थानिक महामार्गावर आंदोलन. पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचं आंदोलन मागे. पिंपळा डाक बंगला ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील हत्या प्रकरणामध्ये सरपंच विष्णू कोकडेला अटक. खापरखेडा पोलिसांची रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना माहिती. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक. जलील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं अटक करण्याची मागणी. 23 तारखेला मोर्चा काढणार. जळगावच्या मुक्ताईनगर इथं खुल्लर समितीच्या वेतन त्रुटी अहवालावर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध नोंदवला. 4थ्या आयोगाच्या वेतनापासून दूर ठेवल्याचा आरोप. अमरावतीमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं 2 युवक त्रस्त. वलगाव उपकेंद्रामध्ये घुसून दोघांनी टेबल खुर्ची पेटवून दिली. सहाय्यक अभियंत्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. कोल्हापूर शहर परिसरामधील 20 गावात आज कडकडीत बंद. कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला ग्रामस्थांचा विरोध डावलून हद्दवाढ केल्यास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्याचा कृती समितीचा इशारा.
अंबाजोगाई तालुक्यातील गीता इथल्या एका उच्च शिक्षित मुलीचा हुंडाबळी। अंबाजोगाईकरांच्या वतीनं उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं, शाळकरी विद्यार्थ्यांसह पीडित कुटुंबाचा सहभाग। उडवडी कप इथं उड्डाणपूल व्हावा म्हणून बारामतीमध्ये नागरिकांचं 7 दिवस उपोषण। खासदार सुप्रिया सुळेंनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला। योगेंद्र पवार यांच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे। अहिल्यानगर कामगार आयुक्त कार्यालयावर जनशक्ती श्रमिक संघाचा मोर्चा। बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात आलं। माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव काकडे यांचं नेतृत्व। नागपूरच्या भिलगाव रोडवरील अंकित फार्ममध्ये अपघात। कंपनीमध्ये रिॲक्शनचं काम सुरू असताना स्टीम सप्लाय थांबला। स्टीम सप्लायचं झाकण उघडल्यानं एकाचा मृत्यू तर 6 जण जखमी। जळगावच्या रिंगणगावमध्ये 14 वर्षीय मुलाची हत्या। पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली। नरबळीतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय, तर मुलाचा गळा चिरून हत्या केल्यानं स्थानिक हादरले। तासगाव तालुक्यातील येवाळी इथं एसटी बसला अपघात। विहिरीच्या गठाड्यावर जाऊन एसटी बस थांबल्यानं मोठी दुर्घटना टळली। 31 पैकी 17 प्रवासी जखमी। जळगावच्या रिंगणगावमध्ये 14 वर्षीय मुलाची हत्या। पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू। नरबळीमधून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय। नागपूरच्या सीताबर्डी पोलिसांकडून बसमध्ये महिलांचे दागिने आणि पर्स लुटणाऱ्या महिलेला अटक। चोरलेला 1.5 तोळ्यांचा सोन्याचा गोप देखील हस्तगत। महिलांच्या टोळीचा पोलिसांकडून शोध सुरू। मुंबई नाशिक महामार्गावर चालत्या ओमनी कारनं पेट घेतला। जुना कसारा घाट चढताना टोप बावरजवळ ही घटना घडली। जीवितहानी नाही, मात्र कार जळून खाक। अमरावतीच्या वलगाव महावितरण उपकेंद्रामध्ये 2 जणांनी पेट्रोल टाकून आग लावली। ऑपरेटरला जीवे मारण्याचा प्रयत्न। स्थानिक पोलिसांकडून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल। भुसावळमधील गुंजाळ कॉलनी इथं बंद घराला आग। अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। दरम्यान घरी कुणीही नसताना आग लागल्याची घटना। शिरूर कासार तालुक्यामधील मानूर हनुमानवाडी इथं रात्री 1 वाजता सशस्त्र दरोडा। घराचे दार तोडून घरात दरोडेखोर घुसले। मंगळसूत्रासह 10,000 रुपये रोख रक्कम लंपास। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला नवी कलाटणी। 7 उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप। उमेदवारीला उच्च न्यायालयामध्ये आव्हान। नागपूर खंडपीठात धाव घेण्यात आली। वाशिम आरटीओ कार्यालयाकडून रोड सेफ्टी विजन व्हॅनच्या सहाय्यानं जनजागृती। रस्ते सुरक्षा मोहिमेला बळ। डिजिटल साधनं, LED स्क्रीन, ऑडिओ व्हिज्युअल प्रणालीच्या सुविधा। परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली। भिंतीचा मलबा घाटाच्या पायथ्याशी आल्यानं पेढे गावातल्या पानकरवाडीमध्ये विहीर मलब्यानं भरून गायब। घाटातील मलबा पाण्याबरोबर गावात, नागरिक भयभीत। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय। जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्यांना घरपट्टी पाणीपट्टी माफ। जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढवण्यासाठी खास उपाययोजना। गडचिरोलीमधील 3 विद्यार्थ्यांची नीटमध्ये बाजी। देवदास वासामी, सानिया धुर्वे आणि गुरुदास मिच्चा या विद्यार्थ्यांना मोठं यश। धाराशिवमध्ये वातावरण बदलामुळे अनेकांना सर्दी, अंगदुखीचा त्रास। जलजन्य आजारांनी डोकं वर काढलं। गॅस्ट्रो, डायरिया रुग्णांची संख्या वाढली। शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी गर्दी। मुंबई नाशिक महामार्गावर चालत्या ओमनी कारनं पेट घेतला। जुना कसारा घाट चढताना टोप बावरजवळ ही घटना घडली। ठाण्यात गंभीर गुन्ह्यामधील आरोपीची जामिनावर सुटका। बाईक रॅली काढत आरोपीची स्टंटबाजी। वागळे पोलिसांकडून तात्काळ 12 आरोपींना अटक। पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। नागपुरातील पिवळा डाकबंगलामधील ग्रामपंचायत सदस्याची हत्या। रात्रीच्या सुमारास धारधार शस्त्रानं वार करून हत्या। पैशाच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती। पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली। पुढील तपास सुरू।
पानपट्टीवरील 50 रुपयांची उधारी मागितल्यानं युवकाची हत्या. लातूर शहरातल्या म्हाडा कॉलनी भागातील दुकानदार रहिवासी केवळ 50 रुपयांच्या देवाणघेवाणीवरून जीव गमावला. इतर तिघे जखमी तर दोघांना अटक. IPS अधिकारी रश्मी करंदीकर यांच्या खात्यातून 2 कोटी 6 लाखांचा व्यवहार. रश्मी करंदीकर यांच्या पतीने व्यवहार केल्याची माहिती. 2017 ते 2018 दरम्यान 3 महिन्याच्या काळामध्ये हा व्यवहार झाल्याचं समोर.